टायटल पाहून समजलंच असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आहे आणि सगळ्यांसाठी महत्त्वाचा होणार आहे हा व्हिडिओ. म्हणून प्लीज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. टॉपिक घेतलेला आहे मी आज मनाची शांती. खरं तर माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता, म्हटलं की तो तुमच्यासाठीही घेऊन यावं असं मला वाटलं, म्हणून मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. Society means group of humans and every human having problems in their life, and its only reason is mental stress or emotional disturbance, not only in the society country but also in the home quarrel between husband and wife, between the siblings, etc. And due to this mental stress causal physical disease, restlessness, insomnia, suicide, etc. In this situation of stress, the human can lost his mental balance and emotional peace, uh, and took harsh decision. इज इट राईट है ना. मनाची शांती आणि समाज कल्याणचा सर्वश्रेष्ठ उपाय योग. समाज म्हणजेच की मानव समूह. ठीक आहे ना. आज प्रत्येकास काही ना काही समस्या जरूर आहे, आणि पण त्याच्यापैकी एक कारण आहे ते म्हणजे एक मेंटल टेन्शन किंवा भावावेश, म्हणजेच की इमोशनल डिस्टर्बन्स. ठीक आहे. की हे तुम्हाला आता मी याआधी तुम्हाला सांगितलंच आहे ना, की या तणावाच्या स्थितीत मनुष्य आपलं मानसिक संतुलन तशीच भावनात्मक शांती हरवून बसतो व मनुष्य चुकीचा याच्यावरती पाथवर पोहोचतो. मनुष्याच्या मनाला शांती देणे ही सर्वात मोठी सेवा आहे. यस. कारण की एखाद्याचा इमोशनल सपोर्टर बनणं हे ॲक्च्युली खूप कठीण आहे. पण ती एक सेवासुद्धा आहे. मनुष्य एक मननशील प्राणी आहे. त्यात दूरदर्शिता, धैर्य व बुद्धीचे प्राबल्य आहे. करिता त्याला अनुशासनप्रिय, चिंतनशील मदतगार असणे आवश्यक आहे. मानवी मनाला शांत, शुद्ध व संतुलित बनवण्याचे कार्य म्हणजे उच्च कार्य होय. आणि असाच समाज निर्माण करणे, यासाठी झटणे, याला किती महानता होय, है ना. व्यवहारातील मूळ स्थान म्हणजे प्रेम, शांती, धैर्य, संतोष, द्या आणि त्याग हे गुण मनुष्याने आत्मसात केले तरच तो सर्व समस्यातून मुक्त होऊ शकतो. यासाठी एक समाजसेवक आर्थिक, सामाजिक, राजनीतिक उपायाने प्रयास करीत आहे. मन अशांत का होते? मनुष्याच्या नात्यात विषमता येणे पारिवारिकच नव्हे तर आणि काही व्यावसायिक संबंध, तर मैत्रीचे संबंध, त्यावर सुद्धा मानसिक स्थिती अवलंबून असते. घरातील व्यक्तीचे तणावपूर्वक वागणे, तसेच आर्थिक स्थिती ठीक न होण्याच्या अडचणी इत्यादी बरेच कारणे आहेत मन अशांत होण्याचे. मानव आणि अन्य जीव प्राण्यांपेक्षा वेगळा असा धर्मजीवी, सांस्कृतिक व राजनैतिक प्राणी आहे. तेव्हा दुसऱ्यासोबत धार्मिक, सांस्कृतिक व राजनैतिक संबंधसुद्धा असतात. तेव्हा भाषा, जाती यातही त्याला लगाव असतोच. तेव्हा सर्वांसोबत त्याचा व्यवहार कसा आहे यावर सुद्धा मानसिक स्थिती निर्भर असते. त्याच्या स्वभावाचा या सर्व गोष्टींवर प्रभाव पडत असतो. संबंध व नाते टिकवणे याचे काही नियम आहेत. सांगू इच्छिते. मनुष्य आपल्या जीवनात विशेष करून या 4 बाबींवर लक्ष करावे. एक आहे गुणचिंतन, म्हणजेच की स्वभाव. दुसरं धैर्य. तिसरं मैत्रीभाव. चौथं समाधान, इट मीन्स संतोष. ठीक आहे. सॅटिस्फॅक्शन. गुणचिंतन, दोषदर्शन नाही, गुणदर्शन. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या संगतीने बिघडणे ही परिस्थिती तेव्हाच येते जेव्हा त्याचे लक्ष दुसऱ्याच्या अवगुणाकडे जाते. त्याच्या अवगुणांवर जो उत्तेजित होतो व त्याचा तिरस्कार करतो, तेव्हा त्याच्या मनाची प्रसन्नता नाहीशी होते. व्यक्तीबद्दल कटुता निर्माण होते व त्याबद्दल वैरपूर्ण व्यवहार, स्नेहसुद्धा मिटतो. स्नेह आहे ना, प्रेमच राहत नाही ना, राईट. परंतु मनुष्याने हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काही अवगुण आहेतच. निर्दोष मनुष्य कुणी नाही. पण इतके सत्य आहे की प्रत्येकात काही सद्गुणी असतात. तेव्हा मनुष्याने प्रत्येक व्यक्तिमत्तेमधील सद्गुणांवर आकर्षित झाले पाहिजे. त्याचेच अवलोकन केले तर मनुष्याला कुठल्याही व्यक्तीकडून बाधा होणार नाही व प्रत्येकाशी स्नेह वाढेल आणि कटुता निर्माण होणार नाही. मनुष्याने आपल्यातील अवगुणाकडे लक्ष, जे आहे अवगुण आहेत है ना, बॅड हॅबिट्स आहेत, त्या सवयीकडे विशेष करून जर त्यांना त्यांच्याकडून जे आहे त्यांना दूर केले पाहिजे. विशेष लक्ष करून त्यांना दूर केले पाहिजे. अवगुण हे अग्निस्वरूप आहे. ते मनाला जाळतात है ना, बुद्धिहीन बनवतात. म्हणून महानता यातच आहे की दुसऱ्यांसोबत प्रेमपूर्वक व्यवहार ठेवून त्याच्या अवगुणांना मनातून काढून टाकावे. यालाच गुणदर्शन म्हणतात. आणि मनाला गुणयुक्त संस्कार द्यावे, तेव्हाच जीवनात
आनंद भरभरून राहील. हा पटला पॉईंट? ठीक आहे. आता सेकंड आहे धैर्य. बऱ्याच वेळा मनुष्य धैर्य गमावून बसल्यास आपले संबंध बिघडवण्यास कारणीभूत ठरवतो, है ना? अशा परिस्थितीत तो कुणासेही वेडेवाकडे बोलून बोलून वाईट निर्णयावर पोचतो. कधी कुणाची मानहानी अथवा तनहानी करून बसत असतो. अंत की धैर्य एक उच्चतम मानवीय गुण आहे. तो मानसिक संतुलन टिकवण्यास अतिउत्तम अशी एक औषधी आहे. थर्ड आहे मैत्रीभाव. मनुष्य दुसऱ्याचे गुणगान किंवा स्तुती करतो आणि धैर्यपूर्ण व्यवहारसुद्धा तेव्हाच करतो जेव्हा ज्यांच्या प्रती त्यांच्यात मैत्रीपूर्ण भाव बनलेला असतो. मूळ कारण म्हणजे सर्वांना आपले मानणे किंवा आपण सर्व एकाच प्रभूची लेकरं आहोत असे मानून सर्वांशी मैत्रीपूर्ण सद्भावना ठेवून व्यवहार केले पाहिजे. आपल्याच घरी एखादी अशी व्यक्ती अवगुणी किंवा अशक्त असते तेव्हा आपण त्याचे अवगुण सहन करतो किंवा त्यांना आपले म्हणून मदत करतो. ती सहिष्णुता आपण दुसऱ्यांप्रती बाळगून व्यवहार केले तर जीवन अगदी सोपे होईल. फोर्थ पॉईंट आहे संतोष मीन्स सॅटिस्फॅक्शन, समाधान. प्रकृतीमधून आपल्याला जे काही प्राप्त होत आहे त्यात संतुष्ट असले पाहिजे. तेच आपल्या कर्माची फळप्राप्ती समजली पाहिजे. आपल्या सामर्थ्यात जेवढी मिळकत आहे तेच आपले आहे असे समजून समाधानी असावे. मनुष्याला कुठल्याही गोष्टीची अतितृष्णा नसावी. ती मनुष्याचा संयम तोडून चुकीच्या मार्गाला पोचवते. जीवनात अशांती निर्माण केले म्हणून मनुष्यासाठी संतोष ही सर्वोत्तम गुण औषधी आहे. आता आहे मनुष्यातील भूलचूक. मनुष्य ईश्वरापासून दूर जातो आणि मनुष्याच्या मनाचा किंवा आत्म्याचा संबंध भगवंतापासून तुटतो. तेव्हाच त्याचे नातेसंबंध मैत्री यात अभाव यायला लागतात आणि त्याचे जीवन ओसाड बनते. मनुष्यातील सद्गुण, धैर्य, संतोष, गुणचिंतन हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी त्याला सर्वात प्रथम चिंतन करणे आवश्यक आहे. मीन्स तुम्ही मेडिटेशन्स करू शकता आणि चिंतनातूनच त्याला संतोष, धैर्य आणि प्राप्त होते. सर्व नाती संबंध टिकवून राहील व जीवनात आनंद आणि शांती मिळेल. आता आहे योग. समाज कल्याणाचा एकमात्र उपाय मानसिक तणाव किंवा मनाची शांती प्राप्त करण्याकरिता तसेच समाजातील समस्या दूर करण्याकरिता एकमात्र उपाय म्हणजे योग हाच आहे. पारंपरिक संबंध, स्नेह, सहयोग, त्याग आणि सहिष्णुता मनुष्याच्या जीवनात येण्याकरिता प्रत्येकाने योगक्रिया, योग साधना ही केलीच पाहिजे. योगचा अर्थ म्हणजे मानवाचे आहे ना, मानवाचे आपल्या अंतर्मनाशी नाते, म्हणजे की आपण ज्याला पण तुम्ही देवाला मानत असाल तर देवाला इट्स ओके, तर त्याच्याशी नाते मनुष्याशी नाते जोडणे हाच आहे. सो तुम्हाला हा लेख कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आपण नक्कीच असा एक म्हणजे नेक्स्ट टॉपिक मी तुमच्यासाठी लवकरच काहीतरी चांगलाच घेऊन येणार. ठीक आहे, तोपर्यंत बाय.